नासिक के तपोवन इलाके में एक सूटकेस से करीब 40 वर्षीय अज्ञात महिला का छत विछत शव मिलने से सनसनी फैल गई। महिला के हाथ पर त्रिशूल का निशान बना हुआ था, जो पहचान का अहम सुराग माना जा रहा है। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और घटनास्थल का बारीकी से निरीक्षण कर जांच शुरू कर दी। प्रारंभिक जानकारी के अनुसार शव कई टुकड़ों में था, जिससे हत्या की आशंका और गहरा हो गया है। पुलिस हर एंगल से मामले की जांच कर रही है और महिला की पहचान के साथ साथ हत्यारों तक पहुंचने की भी कोशिश में जुटी हुई है। शव का पंचनामा कर उसे पोस्टमार्टम के लिए नासिक जिला अस्पताल भेज दिया गया है। पुलिस आसपास के क्षेत्र के सीसीटीवी फुटेज, गुमशुदगी की शिकायतों और अन्य साक्ष्यों की जांच कर रही है। अब सबसे बड़ा सवाल यही है कि ये महिला कौन थी और उसकी इतनी बेरहमी से हत्या किसने और क्यों की है। आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहे त्यांनी डायल 112ला कॉल केला। एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे। त्याच्यावर आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली। त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे। त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला। त्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं। बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं। सर, त्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये। सदरची बॉडी ही पीएम साठी पाठवण्यात आलेली आहे। साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे। भाई, तुम्ही इथं आलेला होता, की काय घडलेलं होतं? कुठली सुट्टी होती, त्यात काय होतं, काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो। झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा। तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला। पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला। सुपरवायझरला कॉल केला तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात। मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला। मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला। 112 नंबरला कॉल केला, तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले। काय होती सांगा थोडं। ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती, बॅग मध्ये गोणीमधून आहे ना बांधून ठेवलेली होती। सुटकेस महिला होती, 38 ते 40 वय साधारण। कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते? निशाणी होती, त्रिशूळ होता राईट हँडला, या बाजूला बांगडी होती हातामध्ये वगैरे? हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमाने दगड टाकला, असं डोकं चिमलेलं होतं असं। हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, पूर्ण किडे पडलेले। तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे। काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी।